नमस्कार. आज आपण बोलणार आहोत वृत्तांत लेखनाबद्दल, म्हणजेच रिपोर्ट रायटिंग. ही एक खूप महत्त्वाची कला आहे, नाही का? कोणतीही घटना, कोणताही कार्यक्रम, त्याची स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ माहिती कशी द्यायची हे शिकणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आज आपण हेच कौशल्य नेमकं कसं मिळवायचं ते पाहूया. पण सगळ्यात आधी एक प्रश्न. खरं तर एखाद्या घडलेल्या घटनेचं अगदी अचूक वर्णन कसं करायचं? कोणतीही गोष्ट कमी जास्त न करता जशीच्या तशी कशी मांडायची? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या या विश्लेषणात मिळणार आहे. आपला आजचा प्रवास कसा असेल ते पटकन बघूया. सगळ्यात आधी वृत्तांत लेखन म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग त्याचे काही सोनेरी नियम पाहू. त्यानंतर एका चांगल्या रिपोर्टसाठी कुठले घटक आवश्यक आहेत ते बघू. एका स्वच्छता अभियानाच्या उदाहरणावरून हे सगळं आणखी स्पष्ट होईल. आणि शेवटी आपण काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊ. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यालाच हात घालूया. वृत्तांत लेखन म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वृत्तांत लेखन म्हणजे जी घटना आधीच घडून गेलेली आहे तिचं तपशीलवार, सत्य आणि वस्तुनिष्ठ वर्णन करणं. यातला महत्त्वाचा शब्द आहे वस्तुनिष्ठ. म्हणजे इथे कल्पनेला अजिबात वाव नाही. जे घडलं, जसं घडलं तसंच मांडायचं, बस. बरं, आता हे लिखाण करताना काही महत्त्वाचे नियम आहेत. हे असे नियम आहेत जे आपल्याला नेहमीच पाळावे लागतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे वस्तुनिष्ठता. म्हणजेच फक्त सत्य आणि तथ्य यावरच लक्ष केंद्रित करायचं. याचा सरळ अर्थ असा की रिपोर्ट लिहिताना स्वतःच्या भावना पूर्णपणे बाजूला ठेवायच्या. मग तो राग असो, आनंद असो, दुःख असो किंवा आश्चर्य, यापैकी कशालाही रिपोर्टमध्ये जागा नसते. फक्त काय घडलं तेच सांगायचं. ठीक आहे, मग एका चांगल्या रिपोर्टसाठी नेमकं काय काय लागतं? आपण याला एक सोपी चेकलिस्ट म्हणू शकतो. म्हणजे मग लिहिताना कोणतीही महत्त्वाची गोष्ट सुटणार नाही. या चेकलिस्टमध्ये 4 सोपे मुद्दे आहेत. पहिलं, घटनेचं नेमकं वर्णन करा. दुसरं, ठिकाण, वेळ आणि तिथे कोण कोण उपस्थित होतं यांसारखे तपशील अचूकपणे द्या. तिसरं, घटना जशा घडल्या त्याच क्रमाने मांडा, म्हणजे क्रम चुकता कामा नये. आणि चौथं म्हणजे सगळं स्पष्टपणे सांगा आणि योग्य समारोप करा. ही 4 मुद्दे लक्षात ठेवले की आपला रिपोर्ट अगदी परिपूर्ण होतो. चला, आतापर्यंत आपण नियम आणि घटक पाहिले. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं ते एका उदाहरणावरून समजून घेऊया. आपल्यासमोर एक स्वच्छता अभियानाचा नमुना आहे, तो पाहूया. तर हा बघा एका शाळेत झालेल्या स्वच्छता अभियानाचा वृत्तांत. आतापर्यंत आपण जे काही नियम पाहिलेत ते सर्व या एका छोट्या रिपोर्टमध्ये किती छान बसवले आहेत हे आपण आता एक एक करून पाहणार आहोत. रिपोर्टची सुरुवातच बघा किती परफेक्ट आहे. अगदी स्पष्टपणे तारीख दिलेली आहे, 2 ऑक्टोबर, आणि ठिकाण शारदा विद्यालय, आष्टी, जिल्हा चंद्रपूर. म्हणजे कुठे आणि केव्हा हे पहिल्याच वाक्यात स्पष्ट होतंय. हाच तर आपला महत्त्वाचा नियम होता, बरोबर? पुढे पहा, कार्यक्रमाला कोण उपस्थित होतं याचाही उल्लेख आहे. इथे डॉक्टर जयंत नाळीकर यांचा उल्लेख प्रमुख पाहुणे म्हणून केलाय. हे वर्णन पूर्णपणे वस्तुनिष्ठ आहे. त्यात कोणतीही अतिरिक्त भावना किंवा अनावश्यक विशेषणं वापरलेली नाहीत. अगदी सरळ आणि स्पष्ट. आणि आता कार्यक्रमाचा शेवट. घटनाक्रम बघा किती तार्किक आहे. अध्यक्षीय भाषण झालं, त्यानंतर आभार प्रदर्शन झालं आणि मग पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट हा क्रम अगदी योग्य पद्धतीने मांडलेला आहे. चला तर मग आपण या संपूर्ण विश्लेषणातून काय शिकलो ते थोडक्यात आणि महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पुन्हा एकदा बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपोर्ट नेहमी सत्य आणि वस्तुनिष्ठ असावा. स्वतःच्या भावना किंवा मतं त्यात आणायची नाहीत. ठिकाण, वेळ आणि संबंधित व्यक्ती हे सगळे तपशील अचूक द्यायचे. घटनांचा क्रम तार्किक असावा आणि भाषा औपचारिक पण सोपी आणि स्पष्ट असावी. तर मग आता हे सगळे नियम आपल्याला माहीत झाले आहेत. आता विचार करण्याची वेळ आहे. आपण पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या अशा कोणत्या घटनेवर असाच एक अचूक आणि प्रभावी वृत्तांत लिहिता येईल? विचार नक्की करा.